अकोला महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील थकीत मालमत्ता कर वसुली गती देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या शास्ती अभय योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या पार्श्वभूमीवर शास्तीच्या रकमेत देण्यात येणाऱ्या 100% सूत योजनेला 20 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे। अकोला शहरामधील सर्व सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करतो की महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो लोकाभिमुख असतो। नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि हा सर्व डोलारा चालवण्यासाठी नागरिकांच्या ज्या मालमत्ता आहेत त्याच्यावरती कर लावण्याची कायदेशीर प्रक्रिया होत असते। कर भरणं हे सर्व नागरिकांचं कर्तव्यच आहे, त्याच्याशिवाय विकास होणार नाही। आपल्या शहरामध्ये जेव्हा कर आकारणी झाली होती तेव्हा साधारणपणे 2019-20 मध्ये या कर आकारणीला माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून चॅलेंज करण्यात आलेलं होतं आणि ही सर्व कर आकारणी माननीय उच्च न्यायालयाने काही ऑब्झर्वेशन्स नोंदवून रद्द केलेली होती आणि नव्याने कर आकारणी करण्याचे आदेश दिलेले होते। तदनंतर या आदेशाला महानगरपालिकेनं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि मान्य सर्वोच्च न्यायालयानं मान्य उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करून महानगरपालिकेने केलेली कर आकारणी ही कायदेशीरदृष्ट्या बरोबर असल्याचं मत नोंदवून महानगरपालिकेला करांची वसुली करण्यास मुभा दिलेली आहे। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आता यामध्ये कुठलाही डिस्प्यूट शिल्लक नाही। अशा प्रसंगी मागच्या अनेक वर्षापासून नागरिकांनी जे कर भरलेले नव्हते आणि त्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्याजाची आकारणी झालेली होती, नागरिकांच्या सोयीसाठी ही कर आकारणी सुकर व्हावी म्हणून महानगरपालिकेमार्फत या टोटल रकमेवरती जे व्याज लावलेलं आहे ते 100% व्याज माफ केलेलं आहे। येत्या 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 मार्च 2026 पर्यंत जर एक रकमी थकीत करांचा भरणा जे नागरिक करतील त्यांना त्यावर लागलेलं व्याज 100% माफ होईल।